नमस्कार मंडळी, पावनखिंड व्लॉग पार्ट 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पार्ट 2 पाहण्याआधी आपण पार्ट 1 चा थोडा रिकॅप पाहू. चला. मराठ्यांनी घोडकेंडीत रचलेला इतिहास आणि त्यांची वीरगाथा आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत. 13 जुलै 1660 कटली ना. ज्या वाटेने आपले मावळे महाराज आले आहेत त्या वाटेने ट्रॅकिंग करत लोक इथपर्यंत येतात. 45 किलोमीटर चालत म्हणजे पन्हाळ्यावरून पूर्ण पावनखिंड पन्हाळे ते पावनखिंड ट्रेकिंग करत आणि पावनखिंड बघून परत आपल्या गाडीने परत जाते. त्यावेळी पाय पाय आणि विशाळगडावर जायला इथून रस्ता आहे का? शॉर्टकट घोड माल मार्ग. आता पावनखिंड पाशी पोहोचले. हे बाजीप्रभूचं स्मारक, बाजीप्रभू देशपांडेंचं स्मारक आहे इकडे. शेवटचा श्वास सोडायचा. विषयागडावरून चौकाचा आवाज महाराजांनी दिल्यानंतर शेवटचा श्वास या ठिकाणी सोडलेलं बाजीप्रभूचं स्मारक. खाली उतरायचं. खाली म्हणजे घोडकी पूर्वीची सुरुवातला लोक ह्या झाडाला दोर बांधून राहायचे. लोकांनी शिऱ्यावर काय नाही. दोर बांधले दोर बांधले शेवटपर्यंत मुळे म्हणजे निशाणी आहेत. निशाणे हे का निशाणे दोर बांधले त्याचे. सगळं बांधले दोराच्या निशाण्या बघा अजून पण दिसतात या झाडावर. शेवटपर्यंत त्या झाडांना दोऱ्या बांधून खाली उतरायचे ना पूर्ण. तेव्हा काय आपल्याला उतरायला हे नव्हतं. मग इथून चढलेले का? हा, इथून मोबाईल वरती यायची आणि आपल्या मावळीने 300 बांधायला बाजीप्रभू देशपांडे ह्या खिंडीला पूर्ण गाडा टाकला. 300 मावळी घेऊन महाराज विशाळकडे गेले. ही शिडी होती बघा पुढे. ठीक आहे. असून म्हणजे हे नवीन केले का आता? हे आता 2025 झाले. पण आता असं हे पण करू शकत नाही, इमॅजिन पण करू शकत नाही एवढं उतरायचं म्हटलं. नाशिक 7 किलोमीटर आहे खाली. वाडीमध्ये ते येईल. पाणी असेल ना त्याला खाली उतरायला चान्स नाही. त्यावेळी पाण्याचा लाटा मारता नाही. आता एवढं पाणी पावसामध्ये पन्हाळगड इथून 45 किलोमीटर, मसाई पाटर 35 आणि पांढरे पाणी एवढा 6 किलोमीटर आणि या दिल्लीतून जायला म्हटलं तर विशाळगड 7 किलोमीटर आणि रोड जायला म्हटलं तर 14 किलोमीटर डबल. तर प्रतापगडावरती सुरुवात झाली लढायला. प्रतापगड अफजल खानला शिवाजीराजांनी मारले. मग त्या ठिकाणी जेव्हा शिवाजी महाराजांना पकडलं त्यांनी त्यावेळी त्यांना वाघ नाही काही सांगितलं. तिथं 250 किलोचं पोतं फाडून टाकलं आणि ज्यावेळी तिथं पोतं फाडलं दगा झाला म्हणून ओरडला. त्यावेळी सय्यद बंडा म्हणून होता त्यांचा. सय्यद बंड्याने वार करासाठी सुरुवात केली. तोपर्यंत आपला जीवा माल होता तो दानपट्ट्यामध्ये पटायत होता आणि त्यानं त्या सय्यद बंडाचा हात वार करायसाठी वरच्यावर कट करून टाकला. आणि तिथून आपले मावळे सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर भुजी राजेंद्र बांधला पन्हाळगड कोल्हापूरमध्ये. त्या ठिकाणी आपले मावळे आता तरी इथं सुखाने राहायला म्हणून त्या उद्देशाने गेलेले. तर या अफजल खानाच्या लढाईमध्ये वाचून सरदार गेलो होतं पळून. त्याचं नाव आहे सिद्धीज्वर. त्या सिद्धीज्वरला खबर लागली की आपले शिवाजी महाराज 600 बांधल पन्हाळ्यावर आहेत. मग त्यांना ती अफजल खानाचा वेढा होता 40,000 वेढा आणि 12,000ची फौज घेतली आणि पन्हाळ्याला परत वेढा टाकला. असा वेळा घट्ट टाकला की शेताला जसं आपण कुंपण करतो तसं कुंपण केलं असा वेळा टाकला. मग महाराज आपल्या विचारांमध्ये पडले या वेळेत आपली सुटका कशी व्हायची. मग महाराज मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिने मध्ये वेळेमध्ये आपल्या 600 बांधल आणि शिवाजीराजे आणि बाजीप्रभू त्या पन्हाळ्याच्या वेळेमध्ये अडकले होते. आणि तिथून मग जुलै महिना एकदा आला. मग जुलै महिन्यात महाराज जुलै महिना एकदा झाला की ह्या सह्याद्रीवर पावसाळ्यात थैमान कोसळतं. मग शेतीचा वेळा थोडा दिलावून पावसाळा कंट्रोल निघून जातील. मग त्या वेळेची आपली सुटका या उद्देशाने महाराज विचार करता आजारी पडले होते. 4 महिने सलग वेळेमध्ये असल्यामुळे
त्यांना काय फरक पडतो ना, पण प्रश्न होता आपल्या मराठी मावळ्यांच्या पोटाचा. कारण की मराठी मावळ्यांचं आपल्या जाणलेली शिदुरी अन्नदानाच्या पोटात होतं, सगळं संपलेलं होतं. त्याची गुरुडोर उपासमध्ये मावळ्यांचे उपासपोटी हाल होत होते. असं करता करता 12 जुलै 1660 दिवस झाला. पाऊस धुतो कोसळायला लागला, पण वेटा काय ढिला होत नव्हता, कारण ते साठा तेवढा होता. मग 12 जुलै 1660 एक महादेव धनगर साधू होता नजरबाज. तो पन्हाळ्यावरनं आपल्या मासाहेबांचा निरोप घेऊन पन्हाळ्याला जात होता शिवाजीराजांना सांगण्यासाठी. पण त्याला जाण्यासाठी वाट कुठे होती, त्या सिद्धीजवळच्या वेड्यातनं वाट होती, बाकी त्याला वाट नव्हती. त्या वेड्यात आल्यानंतर ती विचारपूस चालू झाली की कुठून आला, कसा आला, करता करता त्यांना 21 दिवस त्यांची चाकरी करायला लागली. 21 दिवसानंतर त्या महादेवनी शांत दिमागाने न काय बोलता पूर्ण गडाची पाहणी केली. आणि 21 दिवसानंतर अशा मार्ग त्याने शॉर्टकट शोधला. त्या मार्गाने सर्व मध्ये निघून शिवाजीराजाला जाऊन मुद्रा केला. शिवाजीराजांनी त्याला सुरुवात केली की महादेव कुठून आलास, कधी आलास. महादेवने सांगितलं 21 दिवस महाराज मी यांची चाकरी केली. 21 दिवस अशा मार्गाने की आपण 700 बांधऱ्यात बाहेर काढणार होतं. मग महाराज म्हणाले नाना भवानी मातेने कबूल दिला, महादेव ज्या मार्गाने त्या मार्गाने आपला बाहेर काढणार आहे. कारण खालचा माणूस वर येऊ शकतो, वरचा माणूस का नाही खाली जाऊ शकत. मग तिथं प्रति शिवाजी म्हणून शिवा काशीत नावी समाज नेबापूर गावचे होते, त्यांना आवाज देण्यात आला. त्यांना आवाज देण्यात ते आवाज देण्यात ते आले महाराजांसमोर मुद्रा केला. महाराजांनी त्यांना एक शब्द टाकला की शिवा स्वराज्यासाठी काय कोण कामगिरी करशील. एका शब्दावरती तयार झाले. त्यांना सांगितलं तुला शिवाजी महाराज म्हणून ग्रेट चढवून पालखीत बसून पाठवायचं, पण वेड्या तुला बक्षीस काय मिळणार आहे. तुला वाघाच्या जबड्यात जायला, तुझी तिथे गर्दन छाटली जाईल, 10-15 मिनिट तुला मारला जाईल. पण शिवा काय डगमगला नाही, मोठ्या दिमागाने छाती बघून सरळ म्हणला स्वराज्यासाठी जर मरण येत असलं तर असलं लाख मला मरण अजून कुठे मिळणार आहे, एकदा का 10 वेळा मारायला मी तयार आहे. मग त्यावेळी त्यांना सांगितलं की मी जलमाळ जरी नावी समाज झाला असलो, मरता शिवाजीराजे बसले म्हणून मरत असले तर त्याची साक्षी इतिहास देईल. मग असं करत त्यांना बाजीपूर पुन्हा आवाज देण्यात आला. आणि बाजीपूर पुन्हा आवाज देण्यात आला तर त्यावेळी शिवाजीराजे शिवाकाशीत आमने सामने दोघं समोर बसले होते. कारण का शिवाजी महाराज सारखे सेम कार्बन कॉपी होती, ओळखायला मार्ग नव्हता. दाढी मुशी हाईट बॉडी सेम टू सेम होती. असल्यामुळे शिवाजीराजे कोण आणि शिवाकाशीत कोण ओळखायला मार्ग नव्हता. आणि दोन्ही महाराजांनी आपला ड्रेस करून त्याला समोर बसले. दोघांची चर्चा चालू असताना बाजीप्रभू देशपांडे आवाज देण्यात आला. बाजीप्रभू देशपांडे आवाज का देण्यात आला, कारण का शिवाकाशीत शिवाजी महाराज आहे का काय बाजीपूर ओळखलं नाही बघायसाठी त्यांना आवाज देण्यात आला. शिवाजी महाराज का शिवाकाशीत आहे. बाजीपूर ज्या टायमाला त्या ठिकाणी आले त्यावेळी पटकन शिवाजी महाराज साईडला जाऊन जपले काय यांना ओळखते बघायसाठी. बाजीपूर समोर आल्यानंतर शिवाकाशीचा मुद्रा केला. मुद्रा महाराज म्हणाले. मग त्यावेळी दोघांची शिवाकाशी आणि बाजीपूर चर्चा चालू असताना पटकन शिवाजी महाराज त्यांना बाजीपूर चकित झाले. 2 शिवाजी आले. मग महाराज म्हणाले जर आपलेच मात्र आपला माणूस ओळखत नाही तर दुसऱ्या या मोगलांना आपला माणूस काय ओळखणार. मग तिथं प्रति शिवाजी म्हणून दोन्ही सज्ज पालख्या तयार केल्या होत्या. एका पालखीमध्ये शिवाकाशी, एका पालखीमध्ये शिवाजीराजे बसले. आणि शिवाकाशीची पालखी पहिली सिद्धीजवळच्या छावणीत जोडण्यात आली. तिथं पालखी सोडल्यानंतर त्यांना जल्लोष केला, घोषणा केल्या की शिवाजी राजा आपल्या समोर पेश झाले म्हणून सिरण आले म्हणून. असं त्यांना वाटलं की त्यांना नकली शिवाजी मला माहिती आहे. त्यातला नकली शिवाजी असली शिवाजी फक्त अफजल खानच्या मुलग्याला फाजल खानला माहिती होते. कारण का तो प्रतापगडच्या लढाईतून जीव वाजून पळून गेला होता, त्याला माहिती होतं. त्या टायमाला तिथं बरेच टाइम चर्चा चालू होती की शिवाजी राजे कोणता, नकली शिवाजी असली कोणती माहिती नाही. मग चर्चेमध्ये जेवढा वेळ गेला त्या चर्चेच्या वेळेमध्ये आपले शिवाजी राजे आणि 700 बांधल मावळे मसाई पाटरावरनं आपल्या पन्हाळ्यावरनं मसाई पाटरावर 5 किलोमीटर निघून गेले. कारण माझ्यावर सांगितल्या मार्गाने त्या चर्चेमध्ये मग ते 5 किलोमीटर निघून गेले. आणि ज्यावेळी अफजल खानाचा मुलगा स्वतः फाजल खानाला बघतोय तर हा नकली शिवाजी त्याला फक्त माहिती होतं. मग त्याने सांगितलं बदतमीज काय देखते व शिवाजी राजे तो कपका बाग आहे, नकली शिवाजी आहे. मग गिरीडोप काढून ज्यावेळी बघितलं तर नकली शिवाजी कारण प्रतापकडे वार झाले ते नव्हता. शिवाकाशीच्या डगमगला नाही. त्याला सांगितलं वेड्या माझ्या शिवाजी राजाने मरेपर्यंत पाठ नाही बघू कोण काय बघणार म्हणून सांगितलं. मग त्याविषयी जेवण लाल बनवून सपासप वारकून त्याला त्यांना तिथे खलास करण्यात आलं. आणि तिथून आपले महाराज पन्हाळ्याच्या पाठीशी वाड्या आहेत, रिंगेवाडी, पाठीवाडी, माळेवाडी असं वाडे करत करत मसाई पाटर मार्गी पांढरे पाणी ओढ्यावर 45 किलोमीटर बिना चपला बिना अंगरक्याचे धावत पळत जायचं. त्यांना तिथं पाठ झाली. त्या गावाचं नाव पांढरे पाणी दिलं आणि त्या पळता पळता त्या ठिकाणी एक शिवकाली विहीर बांधली आता तिथं आहे. मग तिथून लढायला सुरुवात झाली. का सिद्धीजवळ जावाई 12,000ची फौज घेऊन पाठलाग करत होता. कारण का शिवाजी राजाच्या टायमाला असली शिवाजी नकली शिवाजी सांगितलं तेव्हा सिद्धीजवळ सांगितलं की ये किस कमी ने शिवाजी को जिंदा मुर्दा मेरे सामने पकड़ के लेके आओ. मग त्या टायमाला 12,000ची फौज घेऊन सिद्धीजवळ जावा. सिद्धी मसून मसाई पाटर मार्गी पाठलाग करत आला. पांढरे पाण्यावर त्यांना गाठलं. आणि तिथे गाठल्यानंतर तिथे लढायला सुरुवात झाली. बाजीपूर देशपांडेचे मोठे फुलाची बघून वाटत मारला गेला. आणि तिथून धावत पळत या घोडकिंडीचा मार्ग निवडला. घोडकिंडी गजापूरची 2000 वर्षापूर्वीची. या घोडकिंडीचा मार्ग एक आधार घेतला तर 12,000चे फौज आपल्या अंगावर मग कुठं एक आधार पाहिजे आडवाला. घोडकिंडीच्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर 700 मावळ्यांनी आपल्या चर्चा चालू थोडं टाइम चर्चा चालू केली. तर महाराज म्हणाले इथून मागे झालं पण इथून पुढे काय करायचं शत्रूला सामना आपण सगळे मिळून करूया. तर महाराज बाजीपूर देशपांडे म्हणाले लाखाचा पोचून तुम्ही शिवाजी राजे जगले पाहिजे. मग तुम्ही 300 बांधव घेऊन सूर्यराव पालवेणी करता वेळा फोडा विषयाकडे जावा तुम्ही. आणि तोपर्यंत माझ्या जीवाची बाजी लावून मी रक्ताच्या शेवटच्या टायमापर्यंत काही शत्रूवर सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही 3 रुपयाचा आवाज करत नाही तोपर्यंत. मग महाराजांनी त्यांचा शब्द ऐकून महाराज 300 मावळे घेऊन विषयाकडे गेले. आणि बाजीपूर देशपांडे 300 मावळे घेऊन पूर्ण खिंडा वेळा टाकून दगड गोटे झाडाच्या फांद्या करून पूर्ण साठा तयार राहिले. कारण 12,000ची फौज आपल्या अंगावर येणार आहे. मग येणारा गलिमची होतं 12,000 तो त्याला चकवा देऊन गलिमे गाव करून ती आंबागाड मार्गी गेली त्या ठिकाणी. आणि पन्हाळगडावरून सुटल्यानंतर महाराज विशाळगडाला त्यांना पक्क माहिती होतं. त्या ठिकाणी गेले तिथेही महाराज गलिम गावाला एक साईडला लपून थांबले होते. मग ती लोक
13 जुलै 16 धोधो पाऊस पडत असताना आमोशी राहते. बाकी कुठला मार्ग नव्हता, चारी पण घनदाट जंगल आणि एकमेव या खिंडीचा मार्ग घोडखिंडीचा मार्ग होता. कासार नदीचा उगम येऊ या खिंडीमध्ये घुसल्यानंतर 1 किंवा 2 शत्रू वर चढत होते. जसे वरती होते दगडगोटे मारून खेचून मारत होते. वरती येणार शत्रू वरतीच कट करत होता. असं करता करता पहिला दुसरा तिसरा पर्यंत संध्याकाळी 6:30 वाजले तरी लढाई चालू होती. युद्धनीतीचा नियम असा आहे की दिवस मावळल्यानंतर युद्ध करायला बंद करायचं आहे. मग त्यांचा एक खासनीचा बंदूकवाला होता सांगितलं इंग्रजी लोकांना सिद्धेच्या फौजेमध्ये. त्याला बोलवला आणि त्याला सांगितलं जो बेभान लढतोय पाहिजे नका पण डोक्याचे कसं पण लालगून झालाय, अंगावर चमडं सुद्धा आले, रक्ताचे चरण होते ना, तरी तो माणूस हार मानित नाही, तोच बाजी असावा. आणि सगळ्याच्या पुढे दावत पळून लढाई करतो आणि सगळ्यांचा प्रमुख जो आहे तोच बाजी असावा म्हणून अंदाज करून त्याला सांगितलं एक बंदुकीची गोळी छाताला जाडून ती बंदूक त्या नेमबाजाने नेम धरला. बाजीच्या छाताचा वेध घेतला. बाजीच्या छाताना आरपार गोळी निघून गेली. बाजी खाली कोसळली परंतु तोफेचा आवाज वर आला नव्हता. परत हार माध्यम 53 वर्षाच्या बाजीपूर्वी देशपांडेंनी तलवार हातात घेऊन लढायला सुरुवात केली. त्यावेळी 1, 2, 3, 4, 5 तोफेच्या आवाजवरून आले. त्यांना बाजीपूर्व देशपांडेने आपले सगळे 300 मावळे सगळ्यांनी कायमचा हातपाय सोडून दिले. 14 जुलै 1660 तिकडचे मावळे इकडे पडले. आपली जीवाची बाजी लावून लढणारा बाजी आणि बाकीच्या मावळ्यांचे काय हाल झालं बघा. तर एकही मावळा घेऊन सगळ्यांचे मारून त्यांना तुकडे तुकडे करून टाकले होते. सगळ्यांचे तुकडे जमा करून गाठोडे बांधून विषयाकडे विधी करायसाठी नेले. तर एक गाठोड सोडता बाजीपूर्व गाठोड जेव्हा त्यांच्या हाती आले तेव्हा साक्षात बाजीपूर्व जिवंत असं त्यांना भास झाला. 14 जुलै 1660 महाराजांनी हात जोडले. आता तरी माझ्या राजा जीव सोड असे किती सिद्धीला संपवणार आहे. 14 जुलै 1660 महाराजांनी स्वतः इथं खुद्द इथं येऊन घोडखिंडीचं नाव मावळ्याच्या रक्ताने पावन झालं. ज्ञात अज्ञात मावळे बाजीपूर्व देशपांडे आणि फुलाजीपूर देशपांडेच्या रक्ताने पावन झाली म्हणून घोडखिंडीचं नाव पावनखिंड असं दिलं. धन्यवाद. पावनखिंडीचा हा चित्तथरारक इतिहास ऐकून खरंच अंगावर काटा आला. हिंदवी स्वराज्याचा ध्वज वर्षानुवर्ष असाच फडकत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आता आम्ही पावनखिंड बघून आलोय. इथून 216 पायऱ्या खाली उतरून गेलेलो. तर आम्हाला एक गाईड पण भेटलेले, त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नाव नंबर. तर तुम्हाला गरज लागली तर त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि पावनखिंडाला येत असाल तर लवकर या, बघा. इथे खूप छान परिसर आहे, नेचर आहे, माहिती पण खूप छान सांगतात. तर हा व्लॉग आम्ही इथेच संपवतोय. नवीन व्लॉगमध्ये आपण विशाळगड पाहणार आहोत. तर चला विशाळगडाकडे लवकरच. तर नेक्स्ट आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.